स्वराज्याची राजधानी रायगड, इतिहासाचा अभिमान आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात असलेलं रायगड. आता नाव घेताच अंगावर शहारे झाले. लहान असताना इतिहास वाचल्यापासून नेहमी वाटायचं एकदा तरी जायचं आहे महाराजांना बघायला, भेटायला. तर मंडळी, गेल्या 3-4 वर्षापासून बनत आलेला आमच्या ग्रुपचा प्लॅन कॅन्सल होऊन आज सक्सेस होतोय. ते म्हणतात ना, कॅन्सल झालेला प्लॅन सक्सेस होणे इज अ बिग अचिव्हमेंट, असंच काहीच. आणि म्हणूनच सर्व आनंदात होते. राजांना जे भेटायचं होतं, तर आम्ही सर्व एकत्र येऊन विरारवरून प्रवासाला सुरुवात केली. रात्रीची धावपळ, मित्रांची मस्ती, रस्त्यातले जोक्स आणि प्रवासाची मज्जा इथून सुरुवात झाली. तर बरोबर 5:30ला ट्रेक चालू केला. सर्व एकत्र आहेत आणि काय होणार नाही असं होईल का? तर रस्ता चुकलो. चुकी कोणाची नव्हती, कारण सर्वच आनंदाच्या दिशेने जात होतो. तर 6:30ला बरोबर रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो आणि प्रत्येकाच्या मनात एकच उत्साह, आज त्या भूमीवर चालायचंय जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न साकारलं. गड चढताना दम लागत होता, पण प्रत्येक पाऊल इतिहास सांगत होता. इथला प्रत्येक दगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत. उंच उंच कडे, हिरवीगार निसर्गरम्य वाट आणि इतिहासात जपलेली पाऊलखुणे. आता पहिला आपल्याला लागतो तो म्हणजे महादरवाजा. हा महादरवाजा साधा सुद्धा नसून गोमुख पद्धतीने बांधला आहे, जेणेकरून मुघलांनी तोफांचा मारा केला तरी शाबूत राहतील. पुढे गडावरची मुख्य देवता आणि शिर्के घराण्याची कुलदैवत म्हणून शिरकाई देवी असं नाव पडलं. नंतर पुढे होळीचा माला. इकडे पूर्वी होळी पेटून मानाचा नारळ टाकला जायचा. इथे महाराजांची खूप छान मूर्ती सुद्धा आहे. तिथे महाराजांचं दर्शन घेऊन बाजूला गेलो, तिकडे नगारखाना, महाराजांचा महाल आणि गुशावर्ध तलाव आहे. नगारखाना म्हणजे राजधानी रायगडवरचा मुख्य साक्षीदार. आज जरी मुख असला, त्या काली रोज गरजायचा. गडावरील दुःखाची आणि आनंदाची घटना यानेच पाहिली. याच नगरखान्याने महाराजांना छत्रपती होताना पाहिलं, जिकडे महाराजांचा अभिषेक झाला. नगरखानाच्या मागच्या बाजूला राजसदर आणि राजांचा वाडा, राणी महल, प्रत्येक ठिकाण काहीतरी सांगून जात होतं. आणि याच ठिकाणी आपल्या राजांनी त्यांचा अंतिम देह ठेवला. दप्तरखान्यापासून आत गेलो की खलबतखाना आहे. या ठिकाणी गुप्त चर्चा केली जात होती. आतमध्ये केलेली चर्चा बाहेर ऐकू येत नाही. पुढे आहे ते म्हणजे जगदीश्वराचं मंदिर. जगदीश्वराच्या मंदिरापासून महाराजांच्या समाधीपर्यंतचा प्रत्येक क्षण मनात कोरला जातो. महादरवाजातून आत जाताना अंगावरून अक्षरशः शहारे आले. आणि जेव्हा महाराजांच्या समाधीपाशी पोहोचलो, तो क्षण शब्दात सांगता येणार नाही असंच वाटलं. शिखर चढून देव भेटला तसं काहीतरी अनुभवलं. रायगड फक्त गड नाही, तर ती एक भावना आहे, अभिमान आहे. तिथली माती, तिथली हवा, प्रत्येक कला अजूनही जिवंत आहे. कर्तृत्व एवढं महान असावं की फक्त नाव ऐकलं तरी अभिमान असावा, असा आहे आपला रायगड. रायगड फक्त किल्ला नाही, तो स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा आहे. मित्रांसोबत केलेली मस्ती, ग्रुपचे फोटो, निसर्गाची सुंदर दृश्य आणि इतिहासाचा अभिमान, सगळ्यात हा प्रवास आणखी खास बनला. मंदिराच्या मागच्या साईडला आहे ते म्हणजे टकमकटूक. समोर अथांग दरी, अंगावर येणारा वारा आणि डोळ्यासमोर उभा राहणारा इतिहास. त्या कड्यावर उभं राहिल्यावर एक वेगळीच भावना मनात निर्माण होते, जिथे निसर्गाचं रौद्र सौंदर्य आणि स्वराज्याचा इतिहास एकत्र अनुभवायला मिळतो. आम्ही तिकडे फोटो काढले, व्हिडिओ शूट केले आणि प्रत्येक क्षण मनात कायमचे साठवून ठेवले. पुढे गडावरील प्रत्येक ठिकाण पाहताना एकच विचार मनात येत होता, किती महान असेल ते स्वराज्य आणि किती महान असतील आपले महाराज. काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले, तर काही थेट हृदयात. रायगड फक्त पाहिला नाही, तर जगून आलो. किती संकटे आली तरी त्याला सामोरे जाण्याची ताकद देणारं प्रेरणापीठ, शक्तीपीठ म्हणजेच रायगड.